वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकच्या ज्या येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे या संदर्भात जे अपडेट आलेले आहे आणि चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी ही चालून आलेली आहे। तर हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल, वनसेवकच्या जवळपास 12,991 जागा रिक्त या ठिकाणी आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 ते 1600 जागा या ठिकाणी रिक्त आहे। तर 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला वनरक्षक वनसेवक मध्ये फॉर्म भरता येते आणि वनरक्षक मध्ये 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, 60 मार्क यामध्ये 60 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाते आणि 60 पैकी 27 प्रश्नावर यामध्ये पासिंग आहे। तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो वनरक्षकचा, तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन होण्याच्या। निगेटिव्ह मार्किंग नसते पेपरमध्ये आणि त्याचबरोबर जे वनसेवकचं हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आणि यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। उंची किती असू शकते, वयोमर्यादा काय असू शकते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कारण की जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे आपल्या वनमंत्री आहे गणेश नाईक, तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी भाषणामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे। तर त्यांचं जे वाई मुंबई उपनगर या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी भाषण होतं, तर त्या भाषणामध्ये त्यांनी स्वतःवरून सांगितलं आहे की वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहेत, जसं वनरक्षक झाले, वनसेवक झालं, वनपाल झालं, वन खात्यामध्ये वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहे तर ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण जागा त्या भरणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो वाई नवी मुंबई या ठिकाणी घोषणा त्यांनी भाषणात केलेली आहे। 2 महिन्यामध्ये त्या पूर्ण जागा त्या ठिकाणी भरणार आहे अशी सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे। तर पहा येणाऱ्या 2 महिन्यामध्ये हे वनरक्षक वनसेवकाच्या भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण जसं तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झाले आणि तेव्हा जर तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली, अभ्यास केला, तर आपले जशी पाहिजे तशी त्या ठिकाणी प्रॅक्टिस होत नाही, लक्षात ठेवा। आणि आतापासून जर तुम्ही अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, तर चांगली तुमची आतापासून तयारी होणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 2 महिन्यामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये वनरक्षक वनसेवकांची ही मोठी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर पहा वनसेवकचं जे पद आहे हे गट ड संवर्गातलं आहे। वनसेवकमध्ये 10वी पास आणि 12वी पास पाहिजे, जास्त शिक्षण यामध्ये पाहिजे नाही। ग्रॅज्युएशन वाले मुलं फॉर्म भरू शकत नाही, मुलं मुली फॉर्म भरू शकता वनसेवकमध्ये। आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये हे गट ड संवर्गातलं पद आहे, तर पगार 15,000 ते 47,600 रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे यामध्ये। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये पेपर असणार आहे, कारण की अजूनही जे यामध्ये अपडेट आले नाही, पण त्यामध्ये पेपर असणार आहे, कारण की सरळ सेवेने ही भरती घेतल्या जात आहे आणि जास्त मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तर नक्की त्या ठिकाणी पेपर असू शकते। आणि पेपरमध्ये सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी वनरक्षकाचा त्या ठिकाणी असू शकते। तर वनरक्षकची सुद्धा तुम्ही तयारी करा आणि वनसेवकची सुद्धा या ठिकाणी दोन्ही तयारी चालू द्या। ठीक आहे, आणि ग्राउंडची सुद्धा तयारी चालू द्या। आणि वयोमर्यादा त्यामध्ये जास्त असणार आहे वनसेवक भरतीमध्ये, कारण की गट ड संवर्गातलं पद आहे। ज्या पण गट ड संवर्गातलं पद आहे तुम्ही पाहता त्यामध्ये वयोमर्यादा 30च्या वरच वयोमर्यादा त्यामध्ये असते, तर यामध्ये सुद्धा जास्त वयोमर्यादा असणार एक, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशी संपूर्ण वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते। ग्रॅज्युएशन वाले मुलं सुद्धा वनरक्षक मध्ये फॉर्म भरू शकता, पण 12वी मध्ये कोणकोणती मुलं फॉर्म भरू शकते, सायन्सवाले, त्याचबरोबर कॉमर्सवाले। पण आर्टवाले विद्यार्थ्यांना या ठिकाणी अटी आणि शर्त आहे की आर्टवाले विद्यार्थी असाल 12वी मध्ये, तर 12वी मध्ये एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल या 2 पैकी एक विषय असला तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही, हे अट यामध्ये एक आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जी वयोमर्यादा तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। आणि यामध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये तुमच्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपली यामध्ये पेपर घेतला जाणार आहे वनरक्षक भरतीमध्ये।
तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण असते, म्हणजे 120 मार्काचा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, असे टोटल या ठिकाणी 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण असते आणि जवळपास या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग पेपरमध्ये नसते। ठीक आहे, तर मागच्या वर्षी सुद्धा हे वनरक्षकची भरती झाली तर त्यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग नव्हती। ठीक आहे, तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। वनरक्षक भरतीमध्ये तुक्के सुद्धा मारले आपण तरी चालते यामध्ये। ठीक आहे, TCS कंपनी हा पेपर घेत असते। पासिंगचा जर विचार केला पेपरमध्ये तर 60 पैकी आपले 27 प्रश्न जर बरोबर आले तर आपण वनरक्षकचा पेपर या ठिकाणी पास असतो। कोणती कॅटेगरी तुमची असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, 60 पैकी जर तुमचे 27 प्रश्न बरोबर। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला उंची, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 163 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल 145 सेंटीमीटर उंची लागते आणि छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आणि 17 मिनिटांमध्ये जर तुम्ही आरलेत तुम्हाला या ठिकाणी जे 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। आणि 1 मिनिट जरी तुम्ही लेट आले तर 10 मार्क आपले कमी होणार आहे। म्हणजे एवढं टफ ग्राउंड यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये 80 मार्काचं ग्राउंड आहे, पण एकदम टफ आहे। 17 मिनिटांमध्ये रनिंग मारणं म्हणजे खूप त्या ठिकाणी मेहनत पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 17 मिनिटांमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवार जर समजा 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी आल्या 3 किलोमीटर रनिंग, तर त्यांना 80 मार्क त्या ठिकाणी भेटते। आणि जसजसा टाइम तुमचा वाढणार आहे तसतसे कमी मार्क भेटणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा चार्ट, अशा प्रकारे यामध्ये मार्क आपल्याला भेटते। तर आतापासून जे चांगली तयारी चालू द्या, ग्राउंडची सुद्धा प्रॅक्टिस करा आणि त्याचबरोबर पेपरची सुद्धा प्रॅक्टिस करा, कारण की जवळपास 2 महिन्यामध्ये वनरक्षकची भरती, वनसेवकची भरती येणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। कसा की जर समजा आता समजून द्या फॉर्म भरणे चालू झाले तेव्हा जर तुम्ही अभ्यास केला, तयारी केली तर आपल्या या ठिकाणी कशा प्रकारे तयारी होणार आहे, तयारीच नाही झालं आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर आतापासून तुमच्याजवळ वेळ अजूनही या ठिकाणी निघून गेली नाही, वेळ अजूनही तुमच्या हातामध्ये आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की ग्राउंड खूप टफ आहे वनरक्षक भरतीचं। तर आतापासून चांगली तुम्ही तयारी करा, ग्राउंडची यामध्ये जास्त प्रॅक्टिस करा, कारण की कसं आहे आपला म्हणजे पेपर कोणी पास होते पण ग्राउंडमध्ये खूप कमी मुलांना म्हणजे मार्क या ठिकाणी कमी पडते, लक्षात ठेवा। तर ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये 100च्या वरती पडते तर ते मुलं ग्राउंडमध्ये 10-15 मार्कच घेते फक्त। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क जरी पडले पेपरमध्ये, जवळपास या ठिकाणी 60 जरी मार्क पडले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्राउंडमध्ये 80 मार्क घेतले तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी जास्त मार्क या ठिकाणी त्या ठिकाणी भेटणार आहे। तर 140 मार्क तुमचे या ठिकाणी टोटल होणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून तयारी चालू ठेवा। आणि हे झाल्यानंतर वनरक्षकमध्ये काय असते की पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।